सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी ऑन अ हॉरिझॉन्टल सरफेस हा पॉइंट पाहणार आहे। लक्ष द्या, व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा। ज्या वेळेला एखादी बॉडी ही लिनियर मोशन मध्ये असते त्यावेळेला त्या बॉडीकडे फक्त ट्रान्सलेशनल मोशन असते किंवा लिनियर मोशन असते, बरोबर। आणि मग त्याची जी कायनेटिक एनर्जी असते ती किती असते, 1/2 mv²। किती असते, 1/2 mv²। पण ज्यावेळेला एखादी रोलिंग बॉडी आपण कन्सिडर करतो त्यावेळेला ती बॉडी ट्रान्सलेट होते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते, लिनियर मोशन मध्ये असते, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असते, पण ती जात असताना ती रोल सुद्धा होते। जर विदाउट स्लिपिंग जर ती गेली, जर घसरत गेली तर त्या ठिकाणी ती फक्त ट्रान्सलेट होईल, लिनियर मोशन त्याच्याकडे असेल। पण जर समजा ती रोल होत गेली तर त्याच्याकडे काय असणार, रोटेशनल मोशन सुद्धा असणार। म्हणजे त्याच्याकडे ट्रान्सलेशनल मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे म्हणलं की त्याच्याकडे दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी असतात, एक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, एक रोटेशनल कायनेटिक एनर्जी। बघा, लक्ष द्या। आता सपोज आपण हा सरफेस घेतलाय, हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि ही बॉडी आहे, ही जर रोलिंग बॉडी असेल, ही जर बॉडी घसरत गेली तर या पद्धतीने जाणार, बरोबर। मग इथून इथं जाणार म्हणजे ट्रान्सलेट होणार, लिनियर मोशन मध्ये राहील। पण हीच बॉडी ज्या वेळेला लिनियर मोशन मध्ये आहे आणि अशी रोल होत जाईल, न घसरता जाईल, त्यावेळेला ती काय होणार, रोटेट पण होणार, बरोबर। म्हणजे एकाच वेळेला लिनियर मोशन पण असेल आणि त्या ठिकाणी रोटेशनल मोशन पण असेल। मग लिनियर मोशनमुळे त्याच्याकडे काय असते, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, आणि रोटेशनल मोशनमुळे त्याच्याकडे काय असते, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, बरोबर। आता या ठिकाणी बघा, एक रोलिंग बॉडी तुम्हाला दिलेली आहे। सपोज याला तुम्ही डिस्क मानलं, रिंग मानलं किंवा स्पियर मानलं, बरोबर। तर या ठिकाणी ही रोलिंग बॉडी ही या हॉरिझॉन्टल सरफेस वरती रोल होत जाते, तर त्याच्याकडे ट्रान्सलेशनल मोशन आहे प्लस रोटेशनल मोशन आहे, बरोबर। मग ट्रान्सलेशनल मोशन साठी त्याच्याकडे असलेली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असणार, 1/2 mv²। आणि रोटेशनल मोशन मुळे त्याच्याकडे असलेली कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, जे आपण याच्या अगोदर पाहिलेले की ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv² आहे, ते आपण बऱ्याचदा शिकलोय। आणि या चॅप्टर मध्ये आपण सुरुवातीलाच कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी काढले 1/2 I⍵²। मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इक्वेशन नंबर 1, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वेशन नंबर 2। बर, इथं काय लिहिले आपण बघा, इट पॉजेसेस ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन। याचा अर्थ काय, ज्या वेळेला एखादी बॉडी रोलिंग बॉडी असेल आणि ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणार आहे तर त्याच्याकडे दोन प्रकारच्या मोशन आहेत, ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन। देअरफॉर इट्स टोटल कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू द सम ऑफ, बेरीज आहे, कशाची बेरीज आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी। आपल्याला इक्वेशन 1 मध्ये दिली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, इक्वेशन 2 मध्ये दिलेली आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी। या दोन्ही व्हॅल्यूला आपण इथं ई ट्रान्सलेशनल आणि ई रोटेशनलच्या जागेवरती टाकले, मग टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी आपल्याला काय मिळेल, 1/2 mv² प्लस 1/2 I⍵²। बट वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन यांच्यामधलं रिलेशन, काय रिलेशन आहे, I = mk², I = mk²। आणि दुसरं या ठिकाणी बघा ω² ची व्हॅल्यू दिली आपल्याला। एक आणखी माहिती बघा, V = R⍵, V इक्वल टू काय आहे, R × ω। मग ω इक्वल टू काय येणार, V/R। मग ओमेगाचा स्क्वेअर केला तर काय होणार, V²/R²। काय होणार, V²/R²। मग ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आपण इथं टाकली आणि या ω² ची व्हॅल्यू V²/R² या ठिकाणी टाकली, तर आपल्याला कायनेटिक एनर्जी काय मिळेल, E = हे 1/2 mv² आहे असं मिळेल, प्लस या I ची व्हॅल्यू किती, mk², किती, mk², ती आपण इथं टाकली 1/2 mk² आणि इंटू काय, V²/R²। का, कारण ω² ची व्हॅल्यू काय टाकली आपण, V²/R²। जर प्लसच्या डाव्या बाजूला आणि प्लसच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी 1/2 mv² आहे, इथं 1/2 आहे आणि इथं v² आहे, बरोबर। मग कॉमन काय निघणार, 1/2 mv²। काय कॉमन निघणार, 1/2 mv²। मग हे 1/2 mv² गेलं की या प्लसच्या अलीकडे काहीच राहत नाही, म्हणजे काय राहतोय, 1 राहतोय। मग इथं आपण 1 लिहिला, आता 1/2 m गेला, v² गेला, राहिलं काय, न्यूमरेटरचा k², डिनॉमिनेटरचा r²। तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मिळालं, काय मिळालं, E = 1/2 mv² × 1 + k²/R²। This equation 3 gives the rotational kinetic energy
or translational kinetic energy of rolling body on a horizontal surface. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी तुम्हाला मिळाली 1/2 mv² इंटू 1 प्लस k² अपॉन r². बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला 3 केसेस विचारात घ्यावे लागतात, कारण ज्यावेळेला आपण रोलिंग बॉडीचा विचार करतो तर रोलिंग बॉडी 3 प्रकारची असते. एक रिंग असू शकते, डिस्क असू शकते किंवा सॉलिड स्पियर असू शकते. बरोबर. मग त्या तिघांसाठी असलेली कायनेटिक एनर्जी सेम असू शकत नाही. त्याचं कारण असे की रेडियस ऑफ गायरेशन फॉर ऑल दिस ही काय असते, डिफरंट असते. बरोबर. आणि आपण रिंग साठी रेडियस ऑफ गायरेशन पाहिले k = r. बरोबर. डिस्क साठी आपण पाहिले k = r अपॉन √2. आणि फॉर स्पियर काय k = √2/5 इंटू r. मग k ची व्हॅल्यू जर तुम्ही या इक्वेशन मध्ये टाकली तर त्या ठिकाणी रिंग साठी कायनेटिक एनर्जी, डिस्क साठी कायनेटिक एनर्जी आणि स्पियर साठी कायनेटिक एनर्जी आपल्याला काढता येऊ शकते. म्हणून आपण या ठिकाणी 3 केसेस कन्सिडर केलेले आहेत. केस फर्स्ट फॉर रिंग, केस सेकंड फॉर डिस्क अँड केस थर्ड फॉर सॉलिड स्पियर. आता लक्षात घ्या, फक्त काय करायचे, के ची व्हॅल्यू रिंग साठी काय असते, कॅपिटल R. हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. जरूर तुम्ही मागचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. बघा, कायनेटिक एनर्जी फॉर रिंग इज इक्वल टू 1/2 mv² इंटू 1 प्लस k² होतं, k². बरोबर. त्याच्याऐवजी काय टाकलं, r, म्हणजे r चा काय होणार, स्क्वेअर. r² अपॉन r² काय झालं, 1. 1 प्लस 1 काय झालं, 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, काय मिळणार, mv². म्हणून कायनेटिक एनर्जी फॉर रिंग काय आली, mv². बरोबर. केस सेकंड काय आपल्याकडं, फॉर डिस्क k = r अपॉन √2. बघा, आता लक्ष द्या, 1/2 mv² काय ठेवले, आहे असं ठेवले, इंटू काय 1 प्लस, आता k ची व्हॅल्यू काय आहे, r अपॉन √2. मग k² काय होणार, r चा स्क्वेअर r² आणि √2 चा स्क्वेअर काय होणार, 2. म्हणजे r² अपॉन 2 काय होणार, r² अपॉन 2. मग इथं व्हॅल्यू टाकली r² अपॉन 2 आणि छेदामधलं r² आहे असं, हे r² आणि हे r² कॅन्सल होणार. 1 प्लस 1/2 काय होणार, 1 प्लस 1/2 म्हणजे r² ला r² गेला तर 1 आणि अर्धा किती आला, 1.5. 1.5 म्हणजे किती, 3च्या निम्मा. बरोबर. म्हणजे 3/2. आता हे 3/2 आणि हे 1/2, ह्या 2 या 2 ला गुणलं किती आलं, 4. 3 1 ला गुणलं किती आलं, 3 mv². त्या ठिकाणी तसंच राहील, म्हणजे 3/4 mv². रोटेशनल कायनेटिक एनर्जी और ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर डिस्क रोलिंग बॉडी साठी काय असेल, 3/4 mv². बरोबर. तिसरी केस बघा, फॉर सॉलिड स्पियर. आता सॉलिड स्पियर साठी k ची व्हॅल्यू किती आहे, √2/5 इंटू r. याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल झालं, म्हणजे 2/5 राहील आणि r चा स्क्वेअर काय येणार, r². म्हणजे k² ची व्हॅल्यू काय आली, 2/5 r². बरोबर. मग या ठिकाणी आपण 1/2 mv² आहे असं ठेवलं, 1 आहे असं ठेवलं, प्लस हे छेदातलं r² आहे असं ठेवलंय, पण अंशामध्ये कोण आहे, k². त्या k² ची व्हॅल्यू काय, 2/5 r². r² ला r² कॅन्सल, किती राहिलं, 1 प्लस 2/5. आता या ठिकाणी फक्त काय करावं लागेल, इथं छेद 1 घ्या, 5 1 5, छेदामध्ये 5 आलं, 5 ने 1 ला गुणा, 2 ने 1 ला गुणा, 5 1 5, 5 आणि 2 7, 7/5 आलं. आता या 7 न 1 ला गुणलं 7 येईल, 2 न 5 ला गुणलं 10 येईल आणि mv² तसंच. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 7/10 mv². म्हणजे कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग बॉडी ऍज अ स्पियर किती आली, 7/10 mv².